आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। मला हे सगळं खरंच वाटत नाहीये। म्हणजे मला असं वाटायचं की त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात ठेवलंय, म्हणजे त्यांचं सत्य बाहेर पडू नये म्हणून त्यांनी ही तजवीज केली आहे। मला माहिती होतं की ऐकून सगळ्यांचं घेतील पण करतील मनाचंच। पण आज त्यांनी वकिलाला बोलवलं, कागदपत्र केली, सह्या घेतल्या, तो प्रयत्न करतोय। अचानक माझ्या बाबतीत एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला लागल्यात ना की मग भीती वाटते। म्हणजे कुणाची दृष्टी लागतं कामा नये, किंवा या आनंदावर बोळा फिरला तर म्हणून। मॅडम शांत व्हा, काही कुणाची नजर लागणार नाहीये आणि काही महिन्यात नातवंड असणार आहे तुमची या घरात। शुभ संकेत आहे ते। आता जे काही घडतंय ते आणि इथून पुढे जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे। आणि मी आहे ना, कोणी काही करू शकत नाही। सुजीत, संचिता, हो या लवकर जेवायला। मणी, स्वानंदी, नीलमताई, तुम्ही पण या गरम गरम जेवायला। सगळं तयार आहे जेवण। अरे मम्मा, तू काय करतेस? सगळं नोकरांना सुट्टी दिलीस की काय? व्हॉट्स रॉंग विथ यू? अरे आपल्या घरचं काम करायला कसली आलेलास? आणि आपल्या माणसांना आपल्या हाताने जेवण करून वाढण्यात ना वेगळाच आनंद असतो, तुला नाही कळणार। पण मम्मा, माय गॉड, मम्मा हे सगळं तुम्ही केलं की काय? म्हणजे काय? वाव, आणि कमाल सुगंध येतोय हा। वा 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 वा, मस्त। या सुग्रासन्नाचा सुवास घरभर पसरलेला आहे। हो वा, या या या, बसा बसा बसा। बरं, आजचं जेवण शालिनीने खास तुमच्यासाठी बनवलेलं आहे। शेवटचा तिने स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक कधी केला होता हे तिला पण आठवत नसेल, पण हा खास तुमच्यासाठी स्वयंपाक केलाय। असे का बघताय? मी खरंच मी बनवलंय, तुमचा विश्वास नाही बसत आहे? आतमध्ये काही नाही ठेवलेलं, मी सगळे पदार्थ इकडे आणलेत। मी खाऊ का आधी, मग तुम्हाला विश्वास बसेल का? आता झालं ना समाधान? खरंच मी चांगल्यापणाने स्वयंपाक केलाय। स्वानंदी, तू नाही आलीस म्हणून मला एवढा सगळा स्वयंपाक करायची संधी मिळाली आज। खरंच सागर संगीत सगळा स्वयंपाक केलाय, खाऊन बघ ना आणि सांग चव कशी झालीये। अर्थात तुझ्या हातची चव माझ्या हाताला कशी येणार म्हणा, तरी सुद्धा मी सगळं छान बनवायचा प्रयत्न केलाय। आणि स्वानंदी, लक्षात ठेव, तुला 7वा महिना लागलाय। तू बसून मस्त आराम करायचास, तू आराम करायचास आणि मी तुला नवीन नवीन पदार्थ बनवून खायला घालणार, कळलं? काय ग संचिता, हो की नाही? अगदी बरोबर बोललात मम्मा, आपण दोघी मिळून हिच्यासाठी छान छान पदार्थ बनवू। हो ग बाई, तू ये मदतीला माझ्या, तेवढं शिकशील। आणि काय आहे, तुरीची डाळ कोणती, चण्याची डाळ कोणती, ह्यातला फरक तरी कळेल। मम्मा, मी शिकेन हळूहळू सगळं। अगं हो, शिकशील। चला जेवायला सुरुवात करा ना। गो, अरे संचिता हळू। सुजित बघतोयस काय? संचिताचा हात भाजलाय। मगाशी नीलमताईंची साडी पेटली तेव्हा तिने हाताने विझवली साडी सगळी।
हे बघ, आज बायकोला भरवायची संधी मिळते चांगली तुला. भरव तिला. खरंच सुजित, आज संचिताने खरंच खूप मोठी कामगिरी केली आहे. आज नीलमताईंचा जीव वाचवला नसता तिने तर खरंच कोणत्या मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं असतं काही कल्पनाही करवत मला. अरे हो, स्वानंदी, विसरलेच मी. स्वानंदी, हे घे, खास तुझ्यासाठी बनवल्यात पालकाची टिक्की आहे. तूच खा सगळी. तुम्हाला अजूनही विश्वास नाही ना माझ्यावर? आता झालं समाधान? त्या बघ, तळल्या नाही आहेत आणि रोस्टेड आहेत, म्हणजे तुला आणि तुझ्या बाळाला काही त्रास नाही होणार. घे घे, खा. मॅडम मी घेते. कोणाला द्यायची नाहीयेस, सगळ्या तूच खायच्यास, कळलं? काय ग स्वानंदी, आज तू डॉक्टरांकडे गेलेलीस ना? सगळं ठीक आहे ना? काय म्हणाले डॉक्टर? स्वानंदी, कुठे हरवलीस? मी काय विचारते तुला? हो, गेलो होतो डॉक्टरांकडे. बाळाची ग्रोथ चांगली आहे आणि स्वानंदीची तब्येत चांगली आहे. सो काही इश्यू नाही आहे. सोनोग्राफी सुद्धा झाली आहे, चांगली झाली. आणि काय म्हणतोय सोनोग्राफीचा रिपोर्ट? चांगला आहे, प्रोग्रेस आहे बाळाची. क्या बात है मणी, कॉंग्रॅच्युलेशन्स. स्वानंदी, कॉंग्रॅट्स. स्वानंदी, आता तू जास्तीत जास्त काळजी घ्यायची तुझी आणि बाळाची. हा, आराम करायचं आणि स्वानंदी, 7वा महिना आहे ना? अहो, आपण या सगळ्या गडबडीत एक गोष्ट महत्वाची विसरलो. कुठली गोष्ट? असं काय करता? 7वा महिना लागलाय तिला. डोहा जेवण नाही का करायचे तिचं?